नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा. मी सहशिक्षक श्री शेळके SR. विषय मराठी, वर्ग 3. लेक्चर 7. टॉपिक नेम आहे एकदा गंमत झाली. एकदा गंमत झाली या पाठामध्ये आपल्याला मनुलीने नदीचे चित्र कशा पद्धतीने वर्गात समजावून सांगितले हे या पाठामध्ये आपल्याला पाहायचे आहे. तर आता लक्ष द्या इकडं. वाऱ्याने झाडाची फांदी हलू लागली. खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. म्हणजे पहा, त्या ठिकाणी वारा सुटलेला आहे आणि वाऱ्याची जी फांदी आहे ही वाऱ्याची फांदी, वाऱ्याने झाडाची जी फांदी आहे तर ही काय झाली, हलू लागली. आणि त्या खिडकीमध्ये मनुली नावाची मुलगी बसलेली होती आणि तिचं त्या फांदीकडे लक्ष होतं. आणि गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. आता सुखावली म्हणजे इथं अर्थ आपण घेतलेला आहे आनंद. त्या ठिकाणी मनुलीला गारगार वाऱ्याच्या झुळकेने काय झाला, आनंद झालेला होता. मग काय छान वाटतंय, कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं. मनुली मनाशीच म्हणाली, म्हणजे ती मनालाच म्हणत होती, किती छान वाटतंय, कुणीतरी आपल्या गालावर मोराचा जो पीस असतो हा पीस काय केला, फिरवल्यासारखं. आणि नंतर तिने डोळ्याची उघडझाप केली. त्यानंतर पापणी मिटली, पुन्हा पापणी उघडली आणि तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झाला. सगळी पानं वाऱ्यानं हलतायत. किती मज्जा, गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण 2च हातांनी टाळ्या वाजवतो. झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. पहा, त्या ठिकाणी ती म्हणते, जर आपल्याला जर आनंद झाला तर आपण 2 हातांनी टाळ्या वाजवतो. पण जे झाड आहे, झाड मात्र काय करतं, असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतं. असंख्य म्हणजे काय, तर मोजता न येणारे. म्हणजे झाडाची जे पानं आहेत ती एकमेकावर आदळल्यानंतर एक प्रकारे आवाज होतो. तर तिला वाटतं त्या ठिकाणी झाड असंख्य पानांनी काय करत आहे, टाळ्या वाजवत आहे. मनुली होती दंग. तिला दिसला पतंग. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. आणि त्या ठिकाणी मनुली दंग झाली. दंग म्हणजे गुंग झाली आणि तिला एक पतंग दिसला. आणि पतंग दिसल्यानंतर तिला वाटलं का हा जो पतंग आहे तर हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर. आणि त्यानंतर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. त्या ठिकाणी पसारा म्हणजे विस्तार. या पिंपळाच्या झाडाचा विस्तार किती मोठा आहे. आणि झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं तिला दिसत आहेत. आणि मग इतक्यात गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीने ती काय केली, खिडकीतून जी पिंपळाची पानं आली होती ती अलगत आल्यानंतर त्या ठिकाणी तिने ती उचलली आणि पानाकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मग मध्ये ही सरळ रेषा आणि कडेने आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत आहे. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली आणि पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. त्या ठिकाणी तिने ज्यावेळेस ती खिडकीतून ती तरंगत पानं आली तिने अलगत उचलली आणि ती एकसारखं त्या पानाचं निरीक्षण करू लागली. आणि ते पानंही सुद्धा तिच्याकडे पाहत होतं. मनुलीला काहीतरी सांगत होतं आणि मनुलीला त्यामध्ये एक गंमत वाटली.
तिने ते पानाचं निरीक्षण केल्यानंतर तिला मध्ये एक सरळ रेष दिसली आणि कडेने आलेल्या ह्या लहान लहान रेषा, ह्या सगळ्या लहान लहान रेषा त्यामधल्या सरळ रेषेला येऊन मिळता येईल ही तिच्या मनामध्ये कल्पना आली. आणि तिनं मग काय केलं, ते 2 पानं जे आहेत ती पुस्तकात ठेवली आणि दुसऱ्या दिवशी पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेमध्ये गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते आणि डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं, नदी पुढे पुढे जाऊ लागते. मग ती शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी बाई वर्गामध्ये आल्या आणि वर्गामध्ये आल्यानंतर बाईंनी प्रथम काय केलं, नदीबद्दल माहिती समजून सांगितली आणि नंतर नदीची जी कविता आहे ही कविता त्या शिकवू लागल्या. आणि मग बाई सांगत होत्या, एखाद्या डोंगरामध्ये नदीचा उगम होतो आणि ती नदी वाहत वाहत डोंगरावरून काय येते, खाली येते आणि खाली येताना डोंगरावरून त्याच्या बाजूनीच येणारे छोटे छोटे जे प्रवाह आहेत हे प्रवाह काय होतात, त्याला येऊन मिळतात. आता प्रवाह म्हणजे काय, पाण्याचा ओघ. आणि त्या ठिकाणी ते छोटे छोटे प्रवाहसुद्धा काय होतात, त्या मोठ्या नदीला येऊन मिळतात आणि मग नदीचं पाणी काय होतं, आणखी वाढतं आणि नदी पुढे पुढे जाऊ लागते. मग त्यानंतर बाई नदीबद्दल माहिती सांगतच होत्या आणि शेवटी बाई काय म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. मग बाई नदीची माहिती सांगत होत्या आणि शेवटी माहिती झाल्यानंतर बाईने काय केलं, नदीचं चित्र काढून आणायला सांगितलं. मनुली गप्प गप्प होती. तिच्या मनात आलं, कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते, ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सारं दिसेल. म्हणजे त्या ठिकाणी बाईंनी सांगितल्यानंतर मनुली शांत होती, गप्प होती आणि तिच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू होते. तर मनुलीने गावाजवळची नदी बघितलेली होती, ओढे पाहिलेले होते, ओहोळ आणि पुढे पुढे वाहत जाणारी नदी, हे सगळं तिला काहीतरी दिसत नव्हतं. का? कारण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार होते. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालत जावं म्हणजे मला हे सारं दिसेल. म्हणजे त्या ठिकाणी म्हणून होते, आता आपण काय करू, ह्या डोंगरापासून चालायला सुरुवात करू आणि लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे सगळं काही त्या मनुलीला दिसेल. मग वर्ग शांत होता आणि मनुली पटकन उठली आणि बाईंना म्हणाली, काय म्हणाली बा, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई, अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं. गमतीशीर, दाखव बरं, बाई म्हणाल्या. मग बाई तिला म्हणाल्या, तू चित्र काढलंय तर दाखव. मग मनुलीने आपले पुस्तक उघडलं. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतलं. त्या ठिकाणी मनुलीने बाईने सांगितलं, दाखव तू. मग मनुलीने त्या ठिकाणी पुस्तक उघडलं आणि खिडकीतून उडत आलेली जी 2 पानं होती त्यापैकी एक पान तिने काय केलं, पुस्तकात ठेवलं होतं. आणि मनुली त्या ठिकाणी गपचूप बसली. तिच्या पुस्तकामधून तिने एक पान हातामध्ये घेतलं आणि म्हणाली, आणि दाखवल्यानंतर तेवढ्यात बाई म्हणाल्या, अगं चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारलं. मनुली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरलेलं होतं. त्या ठिकाणी बाई म्हटल्या, तू चित्र दाखवतेस. पण मनुलीने वर्गापुढे काय धरलं होतं हातामध्ये, पिंपळाचं पान. मग बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मग मनुलीने डाव्या हाताच्या तळ हातावर ते पान ठेवलं. म्हणजे तिचा जो मनुलीचा डावा हात आहे त्या हातावर तिने एक ते छोटंसं पान ठेवलं आणि तळहात काय केला, किंचित असा खोलगट केला. किंचित म्हणजे थोडा, अगदी तिने काय केला, खाली केला, खोलगट केला.
पानावरच्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली. काय म्हणाली पहा. पहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ ओढे तिला येऊन मिळताय. नदी पुढे पुढे चालली आहे. बाई, ही नदी शहाणी नदी आहे. सरळ ओळीत चालली. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. पहा, त्या ठिकाणी ते पिंपळाचं पान घेऊन ती त्या बाईंना समजून सांगत होती. मुलंही त्याकडे लक्ष देत होते. ते पान धरल्यानंतर तिने सांगितलं, ही जी मोठी जी शिर आहे ती कशी आहे, ही सगळ्यात मोठी नदी आणि बारीक साईडने जे छोटे छोटे तिला येऊन मिळणारे ज्या रेषा आहेत ह्या काय आहेत, ओढे आहेत, ओहळ आहे. ओहळ म्हणजे लहान ओढा किंवा नाला, हे त्याला येऊन मिळताना तिने त्या पानाद्वारे त्या ठिकाणी त्या नदीचं वर्णन ती बाईंना समजून सांगत होती. मग तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्याचं बोलणं. पानाचं बोलणं गंमतच आहे नाही बाई. आणि अशा पद्धतीने तिने तिची कल्पना त्या ठिकाणी मांडत होती. आणि सगळा बाईसह सगळा वर्ग मनोलीकडे स्तब्ध होऊन पाहत होता. आणि तेवढ्यात बाई म्हणाल्या, खरंच मनोली, तू किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभा केलं. म्हणजे त्या ठिकाणी बाई तिला म्हणाल्या, तू हे जे चित्र आहे, हे नदीचं चित्र किती सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तू त्या ठिकाणी समजून सांगितलं. आणि बाई नंतर म्हणाल्या, मनोली, तू छान कल्पना करतेस. म्हणजे त्या ठिकाणी बाई तिचं कौतुक करत होत्या. आणि अशा पद्धतीने तिने त्या बाईने तिला नदीचं चित्र काढून आणायला सांगितलं. पण तिने सोप्या असं भाषेमध्ये पिंपळाच्या पानाद्वारे तिने त्या नदीचं चित्र त्या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद. आता पुढचा जो लेक्चर आहे, नेक्स्ट लेक्चर, टॉपिक नेम आहे 6वा. कविता आहे हिक्के हुक्के मरांग उरस काठ. ही कविता आपण पुढच्या पाठाला पाहणार आहोत.